नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्यापैकी आता सर्वांच्या बागा हार्वेस्टिंग झालेल्या आहेत आणि अशा वेळेमध्ये बरेच शेतकरी एक चूक करतात, ती म्हणजे झाडाकडे दुर्लक्ष करणे. आणि हीच सर्वात मोठी चूक आपल्याला भविष्यामध्ये जे आहे नुकसानदायक जे आहे ही ठरू शकते. तर ह्या चुका ज्या आहेत ह्या आपल्या झाल्या नाही पाहिजे. आणि आपण त्या कुठल्या चुका आहेत ते शेतकरी करतात ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण साधारणतः एक ड्राईम प्लॉट हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर पूर्णपणे राहिलेले जे मधले जे काही दिवस असतात, पुढला बहार जो येणार आहे त्याच्यामधले जे काही दिवस असतात, तर हे जे दिवस आहेत हे दिवसात आपण कुठली कामं केली पाहिजे, जेणेकरून येणारा जो भविष्यातील जो आपला जो काही बहार आहे त्या बहारामध्ये आपल्याला चांगल्यापैकी जे आहे आपल्याला उत्पादनातून आपल्याला घेता येईल, चांगलं उत्पन्नातून आपल्याला घेता येईल. कारण मित्रांनो, जे काही डाळिंबाचा जो काही बहार असतो हा पूर्णपणे रेस्ट पिरियडमध्ये जे काही आपण काम करतो किंवा स्टोरेज पिरियडवरती जे काम करतो, ह्या स्टोरेज पिरियडच्या कामावरती जो आहे हा पुढचा बहार हा डिपेंड असतो. याच्यात आपण जेवढे जास्त चांगले कामं करू, जेवढे आपण व्यवस्थितपणे नियोजन करू, तेवढा आपल्याला येणारा जो काही बहार आहे हा आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला आरामदायी सुखदायी ठरू शकतो आणि आपल्याला येणारं जे काही उत्पन्न आहे हे भरघोस भेटतं. तर याच्यामध्ये काय काय कामं केली पाहिजे ते आपण सर्वप्रथम पाहण्यासाठी सुरुवात करूया. आपण साधारणतः एक 3 ते 4 किंवा 5ही व्हिडिओ होऊ शकतात. खतं कशी घालायची, कुठली घालायची, त्यांचं प्रमाण किती घ्यायचं, त्याच्यानंतर इतर कामं कुठली कुठली करायची, शेणखत घातल्याच्यानंतर काय केलं पाहिजे, ड्रिप सेटिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण जे आहे हे त्यानंतर मधल्या पिरियडमध्ये आपण स्लऱ्या कुठल्या द्यायच्या, जेवण कुठले द्यायचे, झाडावरती स्प्रे कुठले घ्यायचे जेणेकरून झाडावरती रोगराई येणार नाही. ह्या सगळ्या मुद्द्यावरती आपण जे आहेत एक एक व्हिडिओ आहे जे बनवणार आहोत. जास्त व्हिडिओ काय आपण मोठे करणार नाहीत. एकाच व्हिडिओमध्ये माहिती दिली की शेतकरी कंटाळतात, म्हणून आपण जे काय आहे थोडक्यात जे आहे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मेन जे विषय आहे आपण आता चालू करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, बाग हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर आपल्याला जे आहे तण व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. तर तण व्यवस्थापन करत असताना मित्रांनो, तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता. तुम्ही तणनाशकाचा वापर करू शकता. तुम्ही ग्रास कटरने जे आहे गवत जे आहे हे कापून घेऊ शकता, किंवा ज्यांना वाटतं खुरपून घ्यायचं आहे तुम्ही ते खुरपूनही घेऊ शकता. बाग तणापासून जे आहे तणमुक्त जे आहे आपल्याला करायचे आहे. मग तुम्हाला जशी करायची असतात, जे तुम्हाला परवडेबल आहे किंवा ज्यासाठी तुम्हाला लेबर उपलब्ध आहे त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. त्याच्यामध्ये काही असं नाही की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. पण एकदा बाग स्वच्छ करून घ्या. बाग स्वच्छ झाल्याच्या नंतर जे काही झाडावर मित्रांनो अशी जुनी फळं असतात, हे जुने फळं जे आहेत आपल्याला काढून घ्यायचे आहेत मित्रांनो. कारण हे जे फळावरती आहेत हे डाग येणार आणि जे काही रोगराई, जे काही बुरशी आहेत ह्या फळांवरती जे आहे आपल्याला आत्ताच त्या घर करून बसणार आणि भविष्यामध्ये आपल्याला हे 100% त्रास देणार. आणि झाडाचं स्टोरेजही विनाकारणात हे खाली करतात, कारण याच्यापासून आपल्याला काही जास्त फायदा होणार नाही आहे. क्वचित फळं असतात हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता साधारणतः 1-2 दिवसात माझ्याकडे लेबर येणार आहे, त्यावेळेस मी हे पूर्णपणे फळं जे आहेत हे काढून घेणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला तिसरं काम जे करायचं आहे ते म्हणजे हे जे काही झाडं आहे ह्या झाडाची आपल्याला हलकी छाटणी जी आहे ही करणं गरजेचे आहे. मग त्यामध्ये थोडंसं झाडाला जे आहे आपल्याला पोकळी बनवायची आहे, जेणेकरून त्या झाडामध्ये आपल्याला सूर्यप्रकाश ठेवता येईल. याच्यामध्ये आपलं जे काही हवा आहे ही हवा आपल्याला खेळती ठेवता येईल. तर त्यासाठी आपल्याला जे आहे झाडाला हलकी छाटणं करणं गरजेचे आहे. जे काही वॉटरशूट वगैरे आहेत खाली बुडाला आलेले ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि जे काही आपल्या प्लॉटमध्ये खाली पडलेली जुनी फळं आहेत, ही जुनी फळं आपल्याला गोळा करून प्लॉटच्या बाहेर नेऊन त्यांची जी आहे विल्हेवाट आपल्याला लावायची आहे. कारण ते जर जुने फळं आपण जमिनीवर तशीच जर ठेवली तर ते जागेवर कुजणार, सडणार आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला बुरशांचा त्रास हा आपल्या प्लॉटमध्ये अटॅक आपल्याला हा वाढलेला जाणवणार. आणि खास करून पाकळी करपा हा सगळ्यात जास्त तुम्हाला जाणवणार. कारण हे जे फळं आहेत ह्या फळांवरती ज्या बुरश्या आहेत, ह्या बुरश्या आत्ताच आपल्या जमिनीमध्ये घर करून राहणार आणि जसंही भविष्यामध्ये आपलं प्लॉट सेटिंग होईल त्या टायमाला आपल्याला ह्या त्रास देण्यासाठी सुरुवात करणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला पहिलं काम जे करायचं आहे ते म्हणजे तण व्यवस्थापन करायचं आहे. दुसरं काम म्हणजे आपल्याला झाडाची हलकी छाटणी घ्यायची आहे. झाडाला हवा खेळती ठेवायची आहे, सूर्यप्रकाश खेळता ठेवायचा आहे. तिसरं म्हणजे आपल्या झाडावरती जे काही फळं राहिलेले आहेत ते फळं आपल्याला पूर्णपणे तोडून जे आता आपल्या कामाचे राहिलेले नाहीत असे फळं
त्या फळांना आपल्याला तोडून आपल्या प्लॉटच्या बाहेर काढायचं आहे. आणि जे काही जमिनीमध्ये जे काही फळं पडलेले आहेत, जमिनीवरती जे काही फळं पडलेले आहेत, ते फळं आपल्याला पूर्णपणे आपल्या प्लॉटमधून गोळा करून प्लॉटच्या जे आहेत हे बाहेर काढायचे आहेत आणि त्यांची आपल्याला विल्हेवाट लावायची आहे. यानंतर मित्रांनो, आपल्या प्लॉटमध्ये जे काही झाडं जे आहेत ही वाळलेली झाडं असतील ते आपल्याला काढायची गरज आहे. मग ते तुमचे मर रोगाने गेलेले असतील किंवा पिन होलने जे आहेत हे खराब झालेले असतील, तर अशा ज्या आहेत झाडं आणि काही फांद्या जर असतील तर ते आपल्याला तोडून जे आहे प्लॉटच्या बाहेर जे आहेत आपल्याला ह्या काढायच्या आहेत. त्या प्लॉटमध्ये ठेवायच्या नाहीत. आणि छाटणी करत असताना जे आपण हलकी छाटणी घेणार आहे त्याच्यामध्ये शक्यतो मेन फोकस असला पाहिजे का जी काही झाडामध्ये जी काही वाळलेली काडी आहे, जी बारीक वाळलेली काडी आहे ती जास्तीत जास्त आपल्या प्लॉटमधून बाहेर आपल्याला काढायचा प्रयत्न करायचा आहे. ती काडी आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये ठेवायची नाही आणि झाड जे आहे फांदी जे आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे. तर तुम्हाला दाखवतो मी आपण जे आहे झाडाची जी आहे हलकी छाटणी करून घेतलेली आहे. तर आपण जे आहे अशा पद्धतीने जे आहे झाड खुलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण तर बघू शकता तुम्ही झाड जे आहे आपण अशा पद्धतीनं खुलं केलेलं आहे. याच्यामुळे काय होतं मित्रांनो, झाडामध्ये हवा आणि सूर्यप्रकाश हा खेळता असतो. व्यवस्थितपणे जे आहे झाड सुटसुटीत राहतं आणि आतमध्ये झाडामध्ये बारीक काडी वगैरे जे आहे हे भविष्यामध्ये आपल्याला आपल्या फळांना जे आहे हे त्रासदायक ठरू शकतं. तर ते आपल्याला काढणं गरजेचे आहे. तर बघू शकता झाड एकदम आपण सुटसुटीत असं खुलं केलेलं आहे. हलकी छाटणी घेतली आहे मित्रांनो, काय आपण हार्ड छाटणी याला केलेली नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला झाड जे आहे हे खुलं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे बघू शकता अशा पद्धतीने जे आहे आपण खुलं केलेलं आहे. याच्यामध्ये आपण वॉटरशूट काढलेले आहे आणि जिथं जास्त गर्दी आहे त्या ठिकाणचे जे आहे आपण एक एक फांदी जी आहे थोडी थोडी आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ती आपण काढून झाड जे आहे थोडंसं आपल्याला खुला स्पेस त्याच्यामध्ये आपण जे आहे हा केलेला आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला पण तुमच्या बागेमध्ये जे आहे हे झाड खुलं करायचा प्रयत्न करायचा आहे. हे बघू शकता झाड असं जे आहे आपण खुलं केलेलं आहे. खूप दाट होतं झाड मित्रांनो. आता ते बऱ्यापैकी खुलं झालेलं आहे आणि आतून बऱ्यापैकी झाड आपण जास्तीत जास्त आतून झाड मोकळे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता झाड एकदम सुटसुटीत आहे आतमधून. तर अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे. आता पुढील जे आपले जे काही व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये आपण आता शेणखत, रासायनिक खत कोणते घ्यायचे, प्रमाण किती घ्यायचं, रासायनिक खत कुठले घ्यायचे, शेणखत तर काय शेणखतच असते त्याच्यात काही प्रकार नसतात. तर रासायनिक खत कुठलं घ्यायचं, त्याचं झाडाच्या वयानुसार प्रमाण किती घ्यायचं, त्यामध्ये काय काय मिक्स आपल्याला करायचं आहे, त्यासोबतच आपल्याला शेणखत आपल्या झाडाला किती घालायचं आहे, ह्या सर्व विषयांवरती आपण नेक्स्ट व्हिडिओ जे आहे आपण हा टाकणार आहोत. त्यानंतर पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो तुमचा आपण जो व्हिडिओ घेणार आहोत तो म्हणजे ह्या काळामध्ये झाडावरती किंवा आपला आता तर काय फळं नसतात झाडावरती, आता फक्त पाला असतो. पण हा पाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे यावरही आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आणि एक व्हिडिओ असणार आहे का ह्या काळामध्ये आपण स्लऱ्या कुठल्या द्यायच्या आहेत, किती द्यायच्या आहेत आणि ही किती त्यांचं प्रमाण किती ठेवायचं आहे, हे आपण ह्या सर्व गोष्टीवरती एक एक व्हिडिओ जे आहे आपण हा टाकत जाणार आहोत. तर चॅनल जर कोण नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये शेणखताचं प्रमाण किती, रासायनिक खताचं प्रमाण किती ह्या विषयावरती. धन्यवाद.